मुलांनो, मी आज तुम्हाला सुरुवातीला एक छोटी गोष्ट सांगणार आहे, ती नीट ऐका. काय एक चिंटू नावाचा मुलगा असतो, ठीक आहे. तो रोज शाळेत जात असतो, पण तो शाळेतून आल्यावरती खूप थकलेला असतो. तो अभ्यास पण करत, त्याचं मन लागत नाही, खेळताना पण त्याला जास्त खेळता येत नाही. तसं का होतं असा प्रश्न त्याच्या आई वडिलांना पण पडतो, ठीक आहे. मग ते त्याला घेऊन जातात डॉक्टरकडे. डॉक्टर त्याला नीट तपासतात आणि त्याला विचारतात, तू जेवणामध्ये काय खातो. तर त्यांना समजतं की हा फक्त चिप्स, चॉकलेट किंवा बाहेरचे पदार्थच खातो. आपलं घरातलं जेवण व्यवस्थित जेवत नाही, त्याच्यामुळे तो थकतो. तर मुख्य कारण काय होतं, तर संतुलित आहाराचा अभाव. संतुलित आहार म्हणजे काय, की आपल्या शरीराला जे घटक आवश्यक आहेत, पोषक घटक जे आवश्यक आहेत, ते संतुलित प्रमाणात आपल्या शरीराला मिळाले पाहिजेत. म्हणजे समप्रमाणात, योग्य त्या प्रमाणात मिळाले पाहिजेत. पोषण घटक म्हणजे काय, त्यात काय काय येतं, तर जीवनसत्व येतात, प्रोटीन्स येतात, कार्बोदके येतात, फॅट्स येतात, खनिजे येतात. हे आपल्या शरीराला आवश्यक असतात, ठीक आहे. तर आपण सुरुवातीला बघूया प्रोटीन्स. प्रोटीन्सचा आपल्या शरीराला फायदा काय होतो, तर आपल्या शरीराची वाढ चांगली होते. तर कोण सांगेल आपल्याला कुठल्या पदार्थातून प्रोटीन्स मिळतात? हां, सांग. व्हेरी गुड. अंडी, डाळ, कडधान्य, दूध, याच्यापासून काय मिळतात आपल्याला? प्रोटीन्स. व्हेरी गुड. जे आपल्याला शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं आपण बघूया कार्बोदके, कार्बोहायड्रेट्स. त्याच्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, एनर्जी मिळते. तुम्ही खेळता ना, खेळता, धावता, पळता, अभ्यास तुम्ही करता, त्याला एनर्जी पाहिजे, ते कुठून मिळते? कार्बोदके, कार्बोहायड्रेट्सपासून मिळते. तर कार्बोहायड्रेट्स आपल्याला कशातून मिळतात, कुठल्या पदार्थातून मिळतात, कोण सांगेल? हा, सांग. ओ, व्हेरी गुड. भात, चपाती, भाकरी, याच्यातून आपल्याला काय मिळतात? कार्बोहायड्रेट्स, कार्बोदके मिळतात, ज्याच्याने आपल्याला एनर्जी मिळते, ठीक आहे. त्यानंतर आहे फॅट्स. फॅट्स कशातून मिळतात, कोण सांगेल आपल्याला? सांग. व्हेरी गुड, व्हेरी गुड. फॅट्सचा आपल्याला मेन आपल्याला उपयोग काय होतो, तर आपल्याला उष्णता, शरीरात उष्णता आवश्यक असते ना, ती तयार करण्याचं काम फॅट्स करतं. आणि ते कुठून मिळतं आपल्याला? तेल, तूप, बदाम, नारळ, याच्यातून आपल्याला मिळत असतं, ठीक आहे. तर आता आपल्या शरीराला अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे काय? खनिज, मिनरल्स, ठीक आहे. आपल्या शरीरामध्ये काही खनिजे पण गेली पाहिजेत, ते आपल्या शरीराच्या वाढीसाठी गरजेचे असतात. जसं की कॅल्शियम. कॅल्शियममुळे काय होतं, तर आपल्या शरीराला मजबूती येते. काय येते? मजबूती येते. आपले दात पण मजबूत होतात, ठीक आहे. तर कॅल्शियम कशापासून मिळतं, कोण सांगेल? सांग. येस, दूध, पनीर, ताक, हे दुधाचे पदार्थ आहेत ना, त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं? कॅल्शियम. त्याच्याने आपलं हाडं मजबूत होतात, आपले दात मजबूत होतात, ठीक आहे. दुसरं आपण खनिज म्हटलं तर काय? लोह, आयरन, ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपलं हिमोग्लोबिन नियंत्रणात राहतं, हिमोग्लोबिन, ठीक आहे. तर कोण सांगेल आपल्याला हे आयरन कशातून मिळतं? सांग. येस, व्हेरी गुड. पालक, बीट, अंडी, याच्यातून आपल्याला काय मिळतं? आयरन मिळतं, लोह मिळतं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे पोटॅशियम, ठीक आहे. पोटॅशियम आपलं ब्लड प्रेशर जे असतं ते नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. पोटॅशियम आपल्याला कशातून मिळतात, कोण सांगेल? सांग. येस, व्हेरी गुड. केळी, बटाटे, टोमॅटो यांसारख्या फळं आणि फळभाज्यातून आपल्याला काय मिळतं? पोटॅशियम मिळतं, ठीक आहे. अजून एक महत्त्वाचा घटक म्हटलं तर आपण आयोडीन, ठीक आहे. आयोडीन आपल्याला कशातून मिळतं? आयोडीनचा मेन काय होतं, आपली जे थायरॉइड आहे, ठीक आहे, ते नियंत्रण ठेवण्याचं काम आयोडीन करतं. तर आयोडीन कशातून मिळतं आपल्याला, कोण सांगा? सांग. येस, मासे आणि मीठ, हे आपले खारे पदार्थ आहेत ना, मासे, मीठ, यातून आपल्याला काय मिळतं? आयोडीन मिळतं. ते पण आपल्याला योग्य संतुलनामध्ये शरीराला आवश्यक असतं, ठीक आहे. यासारखी अशी खनिजे आहेत ती आपल्या शरीराला वाढीसाठी गरजेची असतात. समजलं सगळ्यांना? त्याचबरोबर आपल्या शरीराला विटॅमिन्स, जीवनसत्वांची पण गरज असते, ठीक आहे. विटॅमिन्सचे पण वेगवेगळे प्रकार आहेत, जसं की विटॅमिन ए, ठीक आहे. विटॅमिन एने काय होतं, की आपली नजर आहे, दृष्टी आहे, डोळे आहेत, ते चांगले राहतात. तर कोण सांगेल विटॅमिन ए कशातून मिळतं आपल्याला? सांग. व्हेरी गुड. गाजर, अंडी, दूध, यातून आपल्याला विटॅमिन्स ए मिळतात. ते खाल्ल्याने काय होतं, की आपली डोळे, नजर अतिशय चांगली राहते, ठीक आहे. त्याचबरोबर आपण म्हटलं तर विटॅमिन सी पण आहे,
त्याच्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते विटॅमिन सीने. तर कोण सांगेल कशातून मिळतं विटॅमिन सी? सांग. व्हेरी गुड. संत्री, लिंबू, आवळा हे जे आंबट पदार्थ आहेत ना ते पण आपल्या शरीराला आवश्यक असतात. त्याच्यातून आपल्याला विटॅमिन काय मिळतं? सी. त्याची आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नंतर विटॅमिन डी, त्याच्याने आपलं हाडं मजबूत होतात. ठीक आहे. विटॅमिन डी कशातून मिळतं कोण सांगेल? सांग. व्हेरी गुड. म्हणजे सकाळचा सूर्यप्रकाश ना, कोवळा सूर्यप्रकाश, दुपारचा नाही. सकाळी जेव्हा कोवळं ऊन असतं ना तो सूर्यप्रकाश, दूध, अंडी यातून आपल्याला काय मिळतं? विटॅमिन डी. आणि त्याने काय होतं? आपली हाडं मजबूत होतात. नंतर आहे तर ते कशातून मिळतं कोण सांगेल? विटॅमिन के. अच्छा. जे पालेभाज्या आहेत ना, पालक, कोबी, ब्रॉकली यासारख्या भाज्या आहेत ना त्या खाल्ल्याने आपल्याला विटॅमिन के मिळतं. ठीक आहे. त्यामुळे आपल्या रक्ताचे आजार होत नाही. ठीक आहे, समजलं? तर हे विटॅमिन्स पण आपल्या शरीराला आवश्यक असतं. तर आपण बघितलं कसं पोषण तत्वमध्ये काय? प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, फॅट्स, बरोबर. जर खनिजे बघितलं आपण, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बरोबर, आयोडीन, आयरन, बरोबर. आता विटॅमिन्स बघितले आपण, विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन डी, विटॅमिन के. हे सगळे विविध घटक आपल्याला नेहमीच्या जेवणातून मिळतात. आपण जेवतो ना, डाळ, भात, भाजी, चपाती. भाज्यांमध्ये आपण कडधान्य पण खातो, पालेभाज्या पण खातो. डाळीमध्ये आपण वेगळ्या प्रकारच्या डाळी खातो, बरोबर ना. पोळीमध्ये आपण कधी तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा चपाती पण खातो गव्हाची. आपण तांदळाचा भात पण खातो, बरोबर ना. त्याचबरोबर आपण गाजर खातो, बीट खातो. तुम्ही दूध पण पिता, दूध पिता, अंडी खाता. या सगळ्यातून आपल्याला विविध पोषण घटक मिळतात. त्यामुळे आपला आहार संतुलित राहतो आणि तो आपल्याला वेळोवेळी संतुलित प्रमाणात घेणं गरजेचं आहे. तरच आपल्या शरीराची वाढ व्यवस्थित होईल. जर तो आपण व्यवस्थित घेतला नाही तर आपल्याला सतत थकल्यासारखं वाटेल किंवा अगदी निरुत्साही वाटेल. कुठे मन लागणार नाही, अभ्यासात मन लागणार नाही, खेळण्यात मन लागणार नाही, अशा गोष्टी होतात. म्हणून आपण काय केलं पाहिजे? नियमित संतुलित आहार घेतला पाहिजे का? नक्की संतुलित आहार घेतला पाहिजे. तुम्ही आज संतुलित आहार घेता का? व्हेरी गुड, शाबाश.